अरे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावण्याची कुणाची हिंमत होऊ नये असा महाराष्ट्र म्हणजे शिव छत्रपतींचा महाराष्ट्र। याच महाराष्ट्रामध्ये मदमस्त झालेल्या आणि माजुरी सरकारने शेतकऱ्याच्या गळ्याला गळफास लावण्याचं काम केलेलं आहे आणि शेतकऱ्याविषयी वाईट उद्गार काढणारे म्हणजे याच सरकारच्या नाजायज औलादी आहेत, म्हणजे ज्यांना बापापेक्षाही नेता प्रिय आणि आईपेक्षाही पक्षप्रिय आहे, ज्यांनी जन्मजातपणे या नेत्यांच्या चटया उचलायच्या आणि या नेत्यांची गुलामगिरी करायची असं ठरवलेलं आहे। आज हे लोक शेतकऱ्यावर बोलत आहेत, म्हणजे शेतकऱ्याचा पूर्णपणे अपमान करत आहेत। मित्रांनो, मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या केळी बागे संदर्भात, हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो स्क्रीनवर। हा व्हिडिओ आपण टाकला होता, त्यावर बऱ्याच ताईंना माझ्या कमेंट केलेली आहे, पण त्या ताईच्या कमेंट खाली या हरामखोराने असा रिप्लाय दिला। हा रिप्लाय मला वैयक्तिक दिला असता तर चालला असतं, कारण की मला यावर कुठलाही राग आला नसता, पण हा मूर्ख जो बोललाय तो समस्त माझा शेतकरी बळीराजावर बोललेला आहे की तुम्ही हराम करो काही पिकवता आणि कसलेही पिकवता, परत तुम्हाला कर्जमाफी पाहिजे, कुटकुंजा माल तुम्ही बाजारामध्ये आणता आणि तुम्हाला वाटतं की तुमच्या मालाला भाव भेटावा, विदेशातून तुमच्यापेक्षा कमी दरामध्ये आम्हाला माल भेटतो आणि तुमच्या मालाला भाव कुठून भेटणार आहे, तुमच्या मालावर अमुक अमुक व्यक्तीने लघु शंका करावी, हे अशी त्याची कमेंट आहे। त्याने समस्त शेतकऱ्याला शिवी दिलेली आहे। बघा मित्रांनो, या लोकांचे शेतकऱ्याबद्दलचे विचार काय आहेत। या कमेंटून समजतंय की ही औलाद कोण्या पक्षाची आहे, या पक्षाचा तुला कोण्या पक्षाचा याला माल भेटलेला आहे किंवा कोण्या पक्षाची यानं आतापर्यंत मलिदा खाल्लेला आहे। हे हरामखोर तेच लोक आहेत ज्यांना शेतकऱ्याचा कधीही कैवाळा येत नाही। हा म्हणतो की विदेशातला माल आपल्या राज्यातल्या पेक्षा किंवा आपल्या देशातल्या शेतकऱ्यापेक्षा चांगला असतंय। मग तिथं तू हा जे नेता आहे किंवा कोणी जे पुढारी आहे, तो जेव्हा निवडणुकीच्या कामाला आमच्याकडे मतदान मागा येतो, कोण तुझा जे मानलेला बाप आहे तो आमच्याकडे मतदान मागा येतो, मग तो आमच्याकडे मतदान मागायला काला येतो, जिथून तुझा माल आणलाय ना त्याच्याकडेच पाठव। कोण तुझा तो मायचा नवरा आहे जो आमच्याकडे मत मागा येतो आमच्या शेतकऱ्याकडे, तर मग त्याला तिकडेच पाठवायचं, आमच्याकडे काला पाठवायचं। हे नालायक आणि दलिंदर अवलादी आहेत। हा प्रश्न माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केल्याचा नाहीये, हा प्रश्न समस्त शेतकऱ्याचा आहे। या अवलादी शेतकऱ्याबद्दल असं बोलतात तेव्हा मनाला लागतं, तेव्हा इथं लागतं, कारण की शेतकरी या देशाचा पालनहार आहे। हा देश कृषी प्रधान आहे। या देशातली 70% लोकसंख्या ही शेती करते आणि आपल्या देशाची आर्थिक स्थिती ही शेतीवरच अवलंबून आहे। आताच्या अडाणी आणि अंबानीच्या बिझनेस स्किलवर तुम्ही जाऊ नका, तुम्हाला शेतीशिवाय कुठे पर्याय नाही, तुम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही। तुम्ही फुकटचं राशन खाऊन जे इथं तू कमेंट खाली भाषण करायला ना आराम करा, तुझ्यामध्ये हिंमत आहे, तू ओरिजिनल आयडी नाही, तू ओरिजिनल मला नाव सांग, तुला मग पत्ता देतो, माझा इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, पूर्ण माझी डिटेल व्हिडिओ खाली आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तू एका बापाचा असतील, समस्त शेतकऱ्याबद्दल बोलला ना, तू एका बापाचा असेल तर मला तू कमेंट खाली तुझा पत्ता दे किंवा तुझे ओरिजिनल तू आयडी दे। ये हराम, तू समस्त शेतकऱ्याबद्दल बोलला, नुकसान माझं झालं याच्याबद्दल मला काहीच नाही। नुकसान शेती आहे, शेती ही शेतकऱ्याची शेती कशी असती, मटक्यासारखी असती, लाखोचा माल टाकायचा आणि हजारानं कमवायचं। आम्ही आतापर्यंत तेच करत आलोत, आम्ही लाखोनं आम्ही शेतीमध्ये टाकतो आणि ते म्हणजे आम्हाला कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अमक, कधी डमक, हे शेतकऱ्याच्या दुःख पाचीला पुजलेले। आणि आम्ही सरकार कोण आहे, सरकार मायबाप आहे, आम्ही सरकारकडनं लढणार तर कोणाकडे लढणार? अरे मग आम्ही बसिले कहाला तिथं, फक्त मलिदा खाला बसिले काय आमदार खासदार आमच्याकडे मत मागा, हे लोक प्रतिनिधी आहेत, हे आमच्याकडनं पाहणार तर कोण पाहणार? मग भाडभाऊच्या तू पाहाय ना, तुला आमचं लय हे आले ना, मग तू कर ना। हे फक्त फुकटचं राशन खाऊन कमेंट खाली भाषण करणं खूप सोपं असतंय। तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे तर बनव एक व्हिडिओ आणि चल टाक आणि कर मला टॅग, तिथं बोलतो मी पण तुला। हा बोलला मला वैयक्तिक, याचा हे जर वैयक्तिक जर मला बोलला असता तर मी याच्या कमेंटला रिप्लायही दिला नसता, पण हा हरामखोर बोलला, ते समस्त शेतकऱ्यावर बोलला, म्हणून मला भयंकर राग आलेला आहे। असल्या अवलादीची मानसिकता बघा तुम्ही, ही कोणती मानसिकता आहे? तो शेतकऱ्यावर बोलू शकतो, याचा अर्थ तो एक राशनवर मोठा झालेला आहे। नेत्याच्या नाजायज अवलादी आहेत की आज शेतकऱ्यावर बोलत आहेत। मित्रांनो, मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा की याचं काय करायला पाहिजे, कारण की अशा मानसिकता आजकाल खूप डोकं वर काढत आहेत। या मानसिकता कोणत्या पक्षाच्या आहेत हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। ही मानसिकता इथं ठेचली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे। मित्रांनो, माझं तुम्हाला एकच कळकळून विनंती आहे, आपण सर्वांनी एक व्हायचं। शेतकऱ्यांनो, आपण एक व्हायचं आणि एक होऊन
कोणाच्या 500 रुपयाच्या नोटाला न भूलता, अर्धा किलो मटणाला न भूलता योग्य उमेदवार बघूनच बटन दाबायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आपल्याला ही सत्ता पलटवायची आहे. आपल्याला हे हरामखोर लोक नकोच सत्तेवर.